नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण गेल्या तासाला आपल्या पाठ्यपुस्तकातील आदि शंकराचार्य हा जो गद्य उतारा होता, या गद्य उतार्यामध्ये या आदि शंकराचार्यांच्या बाबतीमध्ये प्रस्तावनेमध्ये जी माहिती दिली होती त्याबद्दलची जी उपयोगिता आहे की त्यांनी जो अद्वैत सिद्धांत मांडला, या अद्वैत सिद्धांताबद्दल आणि त्याचबरोबर त्यांनी चारही दिशांना ज्या प्रकारे पीठ स्थापन केली आणि ते पीठ स्थापन करून त्या ठिकाणी ज्या आचार्यांना त्या ठिकाणी प्रमुख म्हणून नेमलं, त्यावेळीपासून ही आचार्य परंपरा ही त्यावेळेला सुरू झालेली आपण याविषयी पाहिलं होतं. त्याचबरोबर या भागामध्ये आपण योयम कानी स्तोत्रानी जानिथ, तुम्ही कोणती स्तोत्रे जाणता, त्याचबरोबर चरपट पंजरिका स्तोत्रस्य रचयिता कह, चरपट पंजरिका ही जी स्तोत्र आहे त्याची रचना करणारे कोण, आणि आदि शंकराचार्यस्य कार्यविषयी किम जानिथ, आणि आदि शंकराचार्यांच्या विषयी आपण काय जाणता, याविषयीची माहिती आपण यापूर्वी पाहिलेली आहे. आता त्यांच्या जीवनातील पहिला जो प्रसंग आहे तो पहिला प्रसंग आपण पाहूया. बघा, प्रथमः प्रसंग संन्यासार्थम अनुमती प्राप्ता. पहिल्या प्रसंगामध्ये संन्यासासाठी या शंकराचार्यांनी कशी अनुमती मिळवली याविषयी या परिच्छेदामध्ये सांगितले. भारतस्य दक्षिण दिशि केरल प्रदेशे आलुवा नगरस्य समीपं कालडी नाम ग्रामः. सः ग्रामः पूर्णा नदीतीरे वर्तते. तत्र जगद्गुरोः शंकराचार्यस्य जन्म ख्रिस्ताब्दे 8मे शतके अभवत्. तस्य पिता शिवगुरुः, माता आर्याम्बा च आस्ताम्. बाल्ये एव तस्य पिता शिवगुरुः दिवं गतः. तस्मात् माता एव पुत्रस्य पालनम् अकरोत्. पञ्चमे वयसि उपनीतः सः पठनार्थं गुरुम् उपागच्छत्. याचा सरळ अर्थ आपण पाहिला होता. भारताच्या दक्षिण दिशेस केरळ प्रदेशात आलुवा नगराच्या जवळच कालडी नावाचे गाव आहे. ते गाव पूर्णा नदीजवळ आहे. तेथे 8व्या शतकामध्ये जगद्गुरु शंकराचार्यांचा जन्म झाला. शिवगुरु हे त्यांचे वडील आणि आर्यांबा बघा, आर्यांबा ही त्यांची आई होती. लहानपणीच त्यांचे वडील शिवगुरु यांचा देहांत झालेला होता. त्यामुळेच केवळ आईनेच मुलाचे पालन पोषण केलेले होते. जेव्हा ते 5 वर्षाचे झाले तेव्हा मुंज झाल्यावर शिकण्यासाठी ते गुरूंच्या जवळ गेले. इथपर्यंतचा जो भाग होता तो आपण भाग गेल्या पाठाला गेल्या वेळेस पाहिलेला होता. त्यानंतर त्याच प्रसंगामध्ये या शंकराचार्यांचा संन्यास मार्ग स्वीकारायची जी इच्छा होती, ती इच्छा कशी पूर्ण झाली ते आपण बघूया. तत्र वेद वेदांगानी विविध शास्त्रांनी च असाधारण वेगेन बालकः अयम अधीतवान. पठन आदिकं समाप्य शंकरः गृहं प्रत्यागतवान. गृहं प्राप्य मातृसेवाम् आरभत च. माता आर्यांबा पुत्रस्य विवाह विषये सदैव चिंतयति स्म. परंतु मनसा वचसा कर्मणा च विरक्तः
शंकरः संन्यासार्थम् अनुमतिं प्रार्थयत्। शंकरस्य ऐहिकविषयेषु अरुचिं दृष्ट्वा आर्यांबा चिंतामग्ना जाता। आता हा जो परिच्छेद आहे हा परिच्छेद पाहत असताना नेहमीप्रमाणे कृतीनुसार ज्या बाबी पाहणार आहोत त्या बाबी आपण आता पाहूया। यामध्ये जे पूर्वकालवाचक किंवा धातुसाधित अव्यय कोणकोणते आलेले आहेत ते प्रारंभी बघूया। यामध्ये प्राप्य, प्राप्य प्र अधिक आप पंचमगणाचा परस्मैपदीचा जो धातू आहे त्या धातूचं ते पूर्वकालवाचक धातुसाधित लेबंत अव्यय म्हणजेच लेप प्रत्यंत अव्यय आहे। त्याचबरोबर दृष्ट्वा, दृश्य एक परस्मैपदी धातू याचं ते पूर्वकालवाचक धातुसाधित त्वांतव्य आहे। ही जी दोन आहेत ती पूर्वकालवाचक दोन्ही, एक लेप प्रत्यंत आणि एक त्वांत प्रत्यंत। त्याचबरोबर यामध्ये धातुसाधित विशेषण कोणकोणती आलेली बघूया। अधितवान, अधितवान यामध्ये अधि अधिक ई दोन परस्मैपदी जो धातू आहे या दुसऱ्या गणाचा जो धातू आहे त्याचं हे क्त रूप आहे। पुल्लिंगी प्रथमा विभक्ती एकवचन। बघा अधि अधिक ई धातूचा अर्थ अध्ययन करणे, शिकणे असा अर्थ होतो। याचं ते तरूप पुल्लिंगी प्रथमा एकवचन। त्यानंतर दुसऱ्या ओळीला प्रत्यागतवान यामध्ये प्रति अधिक आ अधिक गम हा जो धातू आहे या धातूचं ते क्तवतू रूप आहे। प्रति अधिक आ अधिक गम गतवान, प्रत्यागतवान पुन्हा माघारी येणे असा त्या धातूचा अर्थ होतो। हे जे आहे ते पुल्लिंगी प्रथमा विभक्तीचं एकवचन आहे। हे सुद्धा अधितवान त्याचप्रमाणे हे क्तवतू रूप आहे। त्यानंतर आरभत, आ अधिक रभ एक आत्मनेपदी जो धातू आहे त्या धातूचे ते लंग लकाराचं प्रथम पुरुष एकवचन आहे। यामध्ये कर्ता जो आहे तो सह, सह शंकर गृहम प्राप्य, प्राप्य यामध्ये प्र अधिक आप पंचमगणाचा जो धातू आहे येणे अशा अर्थाचा आहे। प्र अधिक आप काही वेळेला विद्यार्थी मिळणे, प्राप्त होणे अशा अर्थाने घेतात, परंतु इथं जो अर्थ आहे तो प्र अधिक आप हा आहे तो येणे अशा अर्थाचा तो धातू आहे। येऊन ल्यप प्रत्यंत रूप। त्यानंतर चिंतयति स्म या वाक्यामध्ये स्म अव्ययाचा वापर केलेला आहे। स्म अव्ययाचा वापर वाक्यामध्ये कसा होतो की लट लकाराच्या पुढे स्म अव्यय जोडलं की ते जे वाक्य आहे ते वाक्य भूतकाळामध्ये जातं। त्याप्रमाणे इथं चिंतयति चिंत दशमगणाचा जो धातू आहे त्याचं लट लकाराचं प्रथम पुरुष एकवचन आहे आणि स्म अव्यय जोडल्यामुळं त्या वाक्याचा अर्थ लंग लकारामध्ये म्हणजेच भूतकाळामध्ये जातो। गृहम सहा गृहम प्राप्य मातृसेवाम आरभत, तो घरी येऊन आईची सेवा करण्यास प्रारंभ करतो। माता आर्यांबा पुत्रस्य विवाह विषये सदैव चिंतयति स्म, आई आर्यांबा मुलाच्या विवाहाविषयी नेहमीच काळजी करत असे किंवा चिंता करीत असे। अशा पद्धतीनं लंग लकारामध्ये ही वाक्यरचना होते। या वाक्यामध्ये बघा सदैव हा जो शब्द आहे तो संधियुक्त शब्द आहे। सदा अधिक एव, सदा नेहमी, एव म्हणजे च नेहमीच अशा अर्थांत आहे। त्यानंतर पुढील वाक्यामध्ये मनसा, वचसा आणि कर्मणा ही तीनही रूप जी आहेत ती अनुक्रमे मनस हा जो सकारांत नपुंसकलिंगी शब्द आहे त्या शब्दाचं तृतीय विभक्तीचं एकवचन आहे। वचसा यामध्ये देखील वचस हा जो सकारांत
शब्द आहे त्या शब्दाचं ते तृतीय विभक्तीचं एकवचन आहे. आणि त्याप्रमाणेच तिसरं जे रूप आहे कर्मणा, यामध्ये कर्मन हा जो अनंत शब्द आहे या अनंत शब्दाचं तृतीय विभक्तीचं एकवचन आहे. म्हणजेच मनसा वचसा कर्मणा हे दे अनुक्रमे मनस वचस आणि कर्मण या शब्दांची तृतीय विभक्तीची एकवचनी रूप आहेत. सह विरक्त. आता विरक्त भावना म्हणजे नेमकं काय, की त्याचा कोणत्याही स्वरूपामध्ये हव्यास नसणे. विरक्त भावना की एखाद्या गोष्टीच्या बद्दल कोणतीही मनामध्ये लालूच नसणे अशी ही भावना. म्हणून मनाने, वाणीने आणि कर्माने विरक्त असलेला, ज्यापासून दूर झालेला हा जो शंकराचार्य आहे, शंकर संन्यासार्थम अनुमतीम प्रार्थयत, संन्यासासाठी अनुमतीची साठी प्रार्थना केली. प्रार्थयत अधिक अर्थ धातू आहे दशमगणाचा आत्मनेपदीचा, प्रार्थना करणे, विनंती करणे अशा अर्थाचा. प्रार्थयत अधिक अर्थ लंग लकाराचं प्रथम पुरुष एकवचन आहे, प्रार्थना केली. म्हणजेच हा जो शंकराचार्य आहे किंवा शंकर जो आहे त्याचं वैशिष्ट्य असं की बोलण्याने, मनाने आणि कृतीने ह्या सर्वच गोष्टींमध्ये विरक्त अशी भावना या शंकराचार्यांची होती आणि यांनी त्याचमुळं संन्यास स्वीकारण्याची जी अनुमती आहे ती अनुमती आपल्या आईकडे मागितली. शंकरस्य ऐहिक विषयेषु अरुचिम दृष्ट्वा आर्यांबा चिंतामग्ना जाता. खरं तर सर्वसामान्य मातेप्रमाणेच आर्यांबा देखील आपल्या मुलाकडून तीच अपेक्षा करीत होती की आपल्या मुलानं ऐहिक जीवन जे आहे, कौटुंबिक जीवन जे आहे ते कौटुंबिक जीवन अत्यंत चांगल्या प्रकारे व्यतीत करावं, कुटुंबाची जबाबदारी सांभाळावी, घराची जबाबदारी सांभाळावी, त्याचा विवाह व्हावा, अशा प्रकारे सर्वसामान्य स्त्रियांप्रमाणेच या आर्यांबाची इच्छा शंकराकडून होती. परंतु सर्व जगाची जबाबदारी असल्याप्रमाणेच या शंकराचार्यांनी संन्यास प्राप्त करण्याचा किंवा संन्यासी होण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याची परवानगी त्या शंकरानं आपल्या आईला म्हणजेच आर्यांबांना मागितलेली होती. बघा, शंकरस्य ऐहिक विषय, ऐहिक हा जो शब्द आहे तो इह हा जो शब्द आहे, इह म्हणजे येथे, येथे म्हणजेच मर्त्य लोकामध्ये, आपल्या ठिकाणी, आपण जिथं वास्तव्य करतोय या ठिकाणी असणारे जे विषय आहेत, म्हणजेच सर्वसामान्य व्यक्ती जो आहे तो व्यक्ती ऐहिक जीवन म्हणजेच आपण, आपलं कुटुंब, त्याचबरोबर आपला परिवार यांचाच केवळ विचार करणारी जी लोक आहेत त्यांना, किंवा या संसारामध्ये जगणारी जे आहेत अशा ऐहिक विषयांमध्ये अरुची म्हणजे आवड नसलेले पाहून, दृष्टवा दृश्य धातूचं ते तोंडव्य आहे, पाहून आर्यांबा चिंतामग्ना जाता, आई आर्यांबा चिंतामग्न झालेल्या होत्या. जाता हे जे रूप आहे ते जन जा हा जो चतुर्थ गणाचा धातू आहे, निर्माण होणे अशा अर्थाचा, त्याचं ते स्त्रीलिंगी रूप आहे. स्त्रीलिंगी रूप का, तर इथं चिंतामग्न झालेल्या अशा त्या होत्या म्हणून ते स्त्रीलिंगी रूप आहे. बघा, जनजा चतुर्थ गणाचं क्त रूप आहे ते आणि त्याचं स्त्रीलिंगी प्रथमा विभक्तीचं एकवचन. अशा प्रकारे या परिच्छेदामध्ये व्याकरण दृष्ट्या आणि कृतीच्या अनुषंगाने आपण काही माहिती घेतलेली. आता यानंतर याचा सरळ अर्थ जो आहे तो सरळ अर्थ पाहूया. तिथे या बालकाने वेदांगे, पाठीमागच्या वेळेला सांगितलं होतं वेद आणि वेदांगे. वेदांगे कोणते, तर उपनिषदे, आरण्यके, ब्राह्मणिके
ही जी आहेत ती वेदांग आहेत. वेदांवर अवलंबून असणारी, वेदांचे अर्थ सांगणारी अशी ही वेदांग. तसेच विविध शास्त्र, वेगवेगळी जी शास्त्र आहेत त्या शास्त्रांचा असामान्य वेगाने त्यांना आत्मसात केलेले होते, की ज्या वयामध्ये या शंकराचार्यांची बुद्धिमत्ता जी होती ती बुद्धिमत्ता असामान्य अशी वेगानं अशी होती आणि त्यामुळं अत्यल्प वयामध्येच त्यांनी याचा अभ्यास केला आणि हा अभ्यास संपल्यानंतर शंकराचार्य घरी परतले. घरी परतल्यानंतर त्यांनी आईची सेवा सुरू केली. म्हणजे ज्याप्रमाणे गृहस्थाश्रम असतो त्या गृहस्थाश्रमाप्रमाणे सर्वसामान्य जीवन जगण्याची मनीषा या कृतीतून आपल्याला दिसून येते. पण ज्या वेळेला आर्यांबा यांनी त्याच्या विवाहाचा विचार केला त्यावेळेला मनाने, वाणीने व कर्माने म्हणजे सांसारिक जे सुख आहे या सुखांपासून विरक्त असलेल्या शंकराने आईकडे संन्यास घेण्यासाठी परवानगी मागितली. शंकराची ही ऐहिक विषयातील नावड किंवा अलिप्तता पाहून आर्यंबा चिंतातूर झालेल्या होत्या. खरं तर सर्वसामान्य आईप्रमाणे यानं देखील, आपल्या शंकरानं देखील सांसारिक सुख जे आहे ते सांसारिक सुख त्याने घ्यावे, आपला सांभाळ करावा, कुटुंबाची जबाबदारी त्याने घ्यावी, अशा प्रकारची इच्छा असणाऱ्या या आर्यंबांच्याकडं या शंकराचार्यांनी ज्यावेळेला संन्यास घेण्याची परवानगी मागितली त्यावेळी मात्र आर्यंबा चिंतातूर झाल्या. बघा, या परिच्छेदामध्ये आपण पहिला जो प्रसंग आहे त्या पहिल्या प्रसंगातील पहिला परिच्छेद आपण इथे पाहिलेला आहे. त्यानंतर या शंकराचार्यांच्या बाबतीमध्ये पहिला जो प्रसंग आहे तो प्रसंग म्हणजे आपल्या आईबरोबर वास्तव्य करत असताना, सर्वसामान्य जीवन जगत असताना हे शंकराचार्य जे आहेत ते नित्य नियमानुसार ते त्या गावामध्येच असणारी जी पूर्णा नदी आहे या पूर्णा नदीकडे स्नान करण्यासाठी जातो आणि तेथे घडलेला हा प्रसंग आहे. बघा, एकस्मिन् दिने शंकरः स्नानार्थं पूर्णा नदीं गतः. यदा सः स्नाने मग्नः तदा तत्र एकः नक्रः आगतः. नक्रः झटिति तस्य पादम् अगृह्णात्. तदा शंकरः उच्चैः आक्रोशत, अम्ब त्रायस्व, नक्रात्रायस्व. आक्रोशं श्रुत्वा नदीतीरं प्राप्ता आर्यंबा पुत्रं नक्रेण गृहीतम् अपश्यत्. भयाकुला सा अपि रोदनम् आरभत. बघा, नेहमीप्रमाणे या परिच्छेदामध्ये व्याकरणदृष्ट्या आणि कृतीनुसार कोणकोणत्या बाबी आहेत ते आपण पाहूया. यामध्ये असणारे जे धातुसाधित विशेषण आहेत ती कोणकोणती आहेत? गतः, आगतः ही जी दोन रूपं आहेत ती धातुसाधित विशेषण आहेत आणि ही दोन्हीही तरूप आहेत. गम गच्छ हा जो धातू आहे त्या धातूचं हे तरूप आहे. कोणत्याही गणातील अथवा पदातील धातूला त प्रत्यय जोडला की ही रूप तयार होतात. त्याप्रमाणे गमगच्छ धातूला त प्रत्यय जोडून हे रूप तयार झालेलं आहे. गतः जाणे, तर आगतः येणे. आदि गम धातूचा अर्थ येणे. गतः आगतः. त्यानंतर
ही जी 2 रूपं आहेत ती धातुसाधित विशेषण. आता यामध्ये एक संख्यावाचक विशेषण आले बघा. एकस्मिन. एकस्मिन एकम हे जे संख्यावाचक विशेषण आहे त्याचं सप्तमी विभक्तीचं एकवचन आहे. एकस्मिन दिनी, एके दिवशी. त्याचबरोबर पूर्वकालवाचक धातुसाधित त्वांतव्ये श्रुत्वा. श्रु हा पंचमगणाचा धातू आहे. पंचमगणाचं ते त्वांतव्य आहे. श्रुत्वा ऐकून अशा अर्थाचं. त्यानंतर धातूंची रूपं बघा. अगृह्णात. अगृह्णातमध्ये ग्रह गृह हा जो 9व्या गणाचा धातू आहे त्या धातूचं ते लंग लकाराचं प्रथम पुरुषाचं एकवचन आहे. अगृह्णात म्हणजे स्वीकारले, घेतले किंवा पकडले असा अर्थ या ठिकाणी होतो. त्यानंतर त्रायस्व. त्यामध्ये मूळ धातू आहे त्रैत्राय. त्रैत्राय या धातूचं ते लोट लकाराचं मध्यम पुरुषाचं एकवचन आहे. त्रायस्व. त्रैत्राय हा जो धातू आहे त्याचं रक्षण करणे असा अर्थ होतो आणि त्याचं ते लोट लकाराचं मध्यम पुरुषाचं एकवचन त्रायस्व म्हणजेच रक्षण करा किंवा रक्षण कर. त्यानंतर शेवटच्या ओळीमध्ये गृहीतम अधिक अपश्यत. गृहीतम अधिक अपश्यत असा संधी होतो. अपश्यत मध्ये मूळ धातू आहे दृश्य पश्य एक परस्मैपदी. दृश्य पश्य एक परस्मैपदी लंग लकाराचं प्रथम पुरुष एकवचन आणि त्याचप्रमाणे आरभत. आ अधिक रभ हा एक आत्मनेपदीचा जो धातू आहे त्याचं ते प्रथम पुरुषाचं एकवचन आहे. प्रारंभ केला, सुरुवात केली. अशा पद्धतीने आपण या परिच्छेदामध्ये असणारी जी रूपं आहेत ती रूपं आपण पाहिलीत. आता याचा जी सरळ अर्थ आहे तो सरळ अर्थ बघूया. एके दिवशी शंकर पूर्णा नदीवर स्नानासाठी गेला. तेव्हा तो स्नान करण्यामध्ये मग्न होता. तेव्हा एक मगर तेथे आली. मगरीने पटकन त्याचा पाय पकडला. तेव्हा शंकर जोरात ओरडला, आई मला वाचव, मगरीपासून मला वाचव. तो आक्रोश ऐकून नदीवर पोहोचलेल्या आरांबेने मुलाला मगरीने धरलेले आहे पाहून किंवा पाहिले व भीतीने गांगरलेल्या तिनेही रडणे सुरू केले. अशा पद्धतीने या परिच्छेदामध्ये शंकराचार्यांच्या जीवनातील जो पहिला प्रसंग आहे त्या पहिल्या प्रसंगामध्ये संन्यासासाठी अनुमती ज्या प्रसंगाच्या अनुषंगाने त्यांनी मागितलेली होती तो प्रारंभीचा जो प्रसंग आहे तो प्रसंग आपण इथे पाहिलेला आहे. यानंतरच्या तासाला आपण या संकटामध्ये पडलेल्या या शंकराचार्यांनी आईकडून कशा प्रकारे संन्यासासाठी परवानगी किंवा अनुमती मागितली हे आपण पुढील तासामध्ये पाहूया. धन्यवाद.